औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्चला एमपीएससीची परीक्षा पार पडली। मात्र परीक्षा देणाऱ्या 40,000 जणांच्या मेहनतीवर एका लव्ह स्टोरीने पाणी फिरलं। नंदुरबारमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक असणारे अमृत पाटील यांनी मुलगी ऋतुजा करता परीक्षेचा पेपर फोडला। परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडण्याकरता अमृत पाटीलने प्रवीण पाटील या नंदुरबारमधल्या कौटिल्य अकादमीच्या संचालकाची मदत घेतली। ऋतुजाच्या हाती लागलेला पेपर तिने प्रेमापोटी गौरव पाटीललाही दिला। ऋतुजा पास झाली तेव्हा गौरवला मात्र अपयश आलं, त्यामुळे दोघांमध्ये मोठे वाद झाले। ऋतुजाशी ब्रेकअप झाल्यावर गौरव पाटीलने एमपीएससीत पेपरफुटीची तक्रार केली आणि पेपरफुटीचा पर्दाफाश झालाय। आधी नीट, मग टीईटी आणि आता एमपीएससी। विद्यार्थ्यांनी कशावर विश्वास ठेवायचा आणि मेहनत करून पुढे जायचं स्वप्न पाहायचं की नाही, हाच खरा प्रश्न। आता काय केले, री आनंद आहे, पण घाई गडबडीमध्ये री एक्झाम घेऊन हे बाकीच्यांना लपवायचा प्रकार होऊ शकतो। ही साखळी शोधली बरोबर आहे। म्हणजे पेपर फोडलाय कोणी कोणी याच्यामध्ये सहभागी आहे, ते हे नाही असं करा। आरोपींना वाचवण्याचं षडयंत्र चालू आहे। कारण त्या एका विद्यार्थ्याच्या स्वप्नात क्वेश्चन आले होते का त्याला कोणीतरी दिले, त्यांना कोणीतरी दिले। ही साखळी खूप मोठी, ही आयोगापर्यंत जाते। कारण पेपर सेट करणारे पण त्यात असू शकतात। शंका आहे तुम्हाला? शंका नाही, पूर्ण 100% सांगतोय। कारण आयोगाच्या जे परीक्षा पद्धतीचे इन्चार्ज असतात, कस्टडी रूमचे इन्चार्ज, त्यांच्याकडे जबाबदारी असते ना क्वेश्चन पेपर सांभाळण्याची, ते प्रिंट करण्याची, पेपर से। तर मग त्यांची एक समिती असते, त्या समितीला काय शिक्षा देणार ते? कारण त्यांनी आमच्या 40,000 विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत आमच्या मेहनतीवर त्यांनी अन्याय केलेला आहे। तर पेपरफुटीचं बिंग नेमकं कसं फुटलंय ते बघूया। अमृत पाटील हे नंदुरबारमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत। अमृत पाटलांनी मुलगी ऋतुजासाठी औषध निरीक्षक पदासाठी झालेल्या एमपीएससी परीक्षेचा पेपर फोडला। परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडण्यासाठी अमृत पाटलांनी प्रवीण पाटीलची मदत घेतली। प्रवीण पाटील हा नंदुरबारमधल्या कौटिल्य अकादमीचा संचालक आहे। ऋतुजाच्या हाती लागलेला पेपर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीललाही दिला। 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेनंतर ऋतुजा पात्र ठरली, मात्र गौरवच्या वाट्याला अपयश आलं। त्यानंतर ऋतुजा आणि गौरवमध्ये मोठे वादही झाले। ऋतुजाशी ब्रेकअप झाल्याच्या नंतर गौरव पाटीलनं एमपीएससीत पेपरफुटीची तक्रार केली, मात्र गौरवनं पुन्हा एमपीएससीला मेल करून पेपरफुटीचा बनाव रचला अशी थाप मारणारा ईमेल केला। तर पेपरफुटी प्रकरणी कुणाकुणाला अटक झाली आहे तेही जाणून घेऊया। एमपीएससी अवर सचिव अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते सहकक्ष अधिकारी गोपाल मराठे, प्राथमिक शिक्षक नंदुरबारचे अमृत पाटील, क्लास चालक प्रवीण पाटील आणि गौरव पाटील तक्रारदार। तर पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी काय म्हटलं नेमकं ते बघूया। एमपीएससीचे अध्यक्ष विवेक विमलवार, महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत, एका शाळेत का कॉलेजमध्ये। जर या महिन्या अखेरेपर्यंत तुम्ही राजीनामा नाही दिला तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता मी तुमच्या कार्यालयात येत आहे। दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक, तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्सल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं। कुठल्या उद्देशाने हे केलेलं आहे ह्याला मला वाटतं प्रामुख्याने महत्त्व नाही, परंतु ही गोष्ट पेपरफुटीला ज्यांनी तिथे सहकार्य केलेलं आहे किंवा जेव्हा इतक्या सिक्रेट्समध्ये जेव्हा परीक्षा होणं अपेक्षित असताना नेमकं सिस्टममधल्या कुठल्या व्यक्तीच्या मार्फत हा पेपर लीक करण्यात आला, का करण्यात आला हे नंतर, परंतु करण्यात आला हे पहिलं शोधणं महत्त्वाचं होतं। ते आपण शोधलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आणि हे पुन्हा कसं होणार नाही ह्याकडे देखील उपाययोजना देखील ह्याच्यातून शिकवण घेऊन नक्कीच त्या देखील उपाययोजना आम्ही करू।